कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, नवोदय विद्यालय समिती यांनी नोटिफिकेशन काढलेले आहे आणि त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितलंय की इयत्ता 6वी साठी जे त्यांची ऍडमिशनची एक्झाम असते, एंट्रन्स एक्झाम, तर ते एंट्रन्स एक्झामचं नोटिफिकेशन आहे हे. ह्या नोटिफिकेशन मध्ये काय म्हणू शकतो आपण की 2027-28 ला जे ऍडमिशन होणार आहे तर त्याचे फॉर्म सुटलेत. तर ते फॉर्म कधी सुटलेत? तर ते फॉर्म आता ह्या जुलै महिन्यामध्ये सुटलेत आणि शेवटची तारीख आहे 31 जुलै. 31 जुलै पूर्वी आपल्याला तो फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला एकदम म्हणजे भारतातले सगळ्यात जे बेस्ट शाळा आहेत त्या शाळामध्ये तुम्हाला शिकता येईल. आणि त्या शाळामध्ये शिकण्यासाठी तुम्हाला काय करायचं, एक एक्झाम द्यायची. त्या एक्झामचं नाव काय? नवोदय एक्झाम. ठीक आहे. तर त्या एक्झामसाठी कोण कोण बसू शकतो, कोण कोण विद्यार्थी पात्र आहेत? तर ती एक्झाम कधी असणार आहे? तर ती एक्झाम असणार आहे 28 तारखेला. 28 नोव्हेंबरला एक्झामची डेट आहे. आणि कोण कोण विद्यार्थी बसू शकतात? तर बघा, कॅन्डिडेट जे जे 5वीचे कॅन्डिडेट आहेत ते सगळे कॅन्डिडेट बसू शकतात. बघा, कॅन्डिडेट्स ऑफ द डिस्ट्रिक्ट अँड स्टडिंग इन क्लास 5 इन रिकग्नाइज स्कूल आर एलिजिबल. 2026-27 ला जे इयत्ता 5वीला शिकत आहेत ते सगळे विद्यार्थी बसू शकतात. त्यांचा जन्म कधी झाला पाहिजे? 2015 ते 2017च्या मध्ये, 1/5/2015 ते 31/7/2017च्या मध्ये जे जन्मलेत हा, आणि त्यांनी पूर्ण कितवी, तिसरी, चौथी, 5वीचा अभ्यास केलाय, सगळे परीक्षेला बसू शकतात. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता की तुम्हाला माहितच असेल, तुम्हाला वेगळं काय सांगायची गरज नाही. पण हे तर काय झालंय की जी परीक्षा आहे नवोदय परीक्षा, त्याच्यात झालाय बदल. काय बदल येतो? तर तो आहे की त्यांचा पेपरमध्ये जो मानसिक क्षमता चाचणी हा घटक होता, हा घटक आधी होता 50 मार्काला. आता तो 50 मार्काचा कट करून तो केलाय 25 मार्काला आणि त्या 25 मार्कामध्ये ऍड केलाय परिसर अभ्यास. म्हणजे हा आपल्याला बदल झालेला दिसतोय. तर तो बदल आणि तो सिलेबस आपण बघून घेऊया. बघा, तर काय झालंय, महत्वाची सूचना, नवीन बदल काय झालाय? तर तो झालाय की परीक्षेसाठी अभ्यासक्रमात झालाय बदल. तर नवीन रचनेनुसार विषयांची व प्रश्नांची विभागणी खालीलप्रमाणे. मानसिक क्षमता चाचणी, आधी किती प्रश्न यायचे? आधी यायचे 40 प्रश्न, पण आता किती येणार आहेत? तर ते आता येणार आहेत 20 प्रश्न. मग ते 20 प्रश्नाच्या जागी काय आलाय? तर तो आलाय परिसर अभ्यास, एन्व्हायरमेंटल स्टडीज, EVS हा टॉपिक आलाय. हे जे 20 प्रश्न वाढलेत. गणिताचे 20 प्रश्न ऍज इट इज आहेत, मराठीचे 20 प्रश्न ऍज इट इज आहेत, तिथं काही बदल झालेला नाही. मग जे 20 प्रश्न वाढलेत ते कोणते आहेत? तर बघा, मानसिक क्षमता चाचणी हे आधी किती घटक होते? 10 घटक होते, 40 प्रश्न यायचे. पूर्वी बुद्धिमत्तेचे 40 प्रश्न जे 10 उपघटकांमध्ये होते, आता ते फक्त 5च उपघटक केलेत. आणि ते 5 उपघटक कोणते? तर पहिलं, कोपऱ्यातील भाग घालून आकृती पूर्ण करणे, ह्याच्यावर 4 प्रश्न येणार आहेत. क्रमाने येणाऱ्या कृती पूर्ण करणे, याच्यावर 4 प्रश्न येणार आहेत. बहुमितिक आकृती पूर्ण करणे, याच्यावर 4 प्रश्न येणार आहेत. म्हणजे बाकीचे जे आपण सोडवतो तिथं थोडस आपण कमी करून ह्याचा भाग जास्त वाढवला पाहिजे. हे उपघटक जास्तीत जास्त सोडवले पाहिजेत. आरसा आणि पाण्यातील प्रतिमा 4 प्रश्न, लपलेली आकृती शोधणे 4 प्रश्न. तर हे 5च उपघटक आहेत. आधी 10 होते, 5च केलेत. आणि तो अभ्यास कुठं वाढवलाय? तर तो इथं वाढवलाय परिसर अभ्यास मध्ये. त्याच्यामध्ये नैसर्गिक पर्यावरण जग, बघा, परिवहन, नद्या, पर्वत, झाडे, प्राणी, नैसर्गिक अडचणी, घरांचे प्रकार, प्राणी, पाणी, पावसाचे चक्र. म्हणजे नैसर्गिक पर्यावरण जग मध्ये आपल्याला एवढे उपघटक शिकायचे. तर परिसर अभ्यासामध्ये सिलेबस वाढलेला आहे. तर काय करायचं की नद्या, कोणत्या कोणत्या नद्या आहेत, कोणते कोणते पर्वत आहेत, झाडे, प्राणी, हे सगळ्याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. इयत्ता 4थीच्या लेव्हलने, 5वीच्या लेव्हलने. 4थी 5वीची जे आपल्या आतापर्यंत शिकलोय आपण, किंवा 6वी पर्यंत थोडस ऍडव्हान्स मध्ये जरी म्हणलं, तर 4थी 5वी 6वीचा जो सिलेबस आहे तो आपल्याला नैसर्गिक पर्यावरणाच्या हेतूने बघावं लागेल. आता मानवी शरीर, अन्न, अन्नाचे घटक, पचन संस्था, स्वच्छता, मानवी शरीरातील मुख्य ज्ञान, पचन संस्था, श्वसन संस्था, एवढे उपघटक आहेत. हे आपल्याला परिसर अभ्यासामध्ये मानवी शरीरामध्ये शिकायचे आहेत. त्यानंतर परिसर अभ्यास, उर्वरित व इतर विषय. दैनंदिन जीवनातील विज्ञान म्हणजे काय? अन्न सुरक्षा, हवा आणि पाण्याचे प्रदूषण आणि जतन, पाण्याचे जतन, जमिनीचे जतन. तर एवढे उपघटक आपल्याला दैनंदिन जीवनातील विज्ञान मध्ये शिकायचे. 4था उपघटक काय? भारताच्या राजधान्या.
भारताच्या राजधान्या किंवा भारताची राजधानी म्हणू शकता, राज्याच्या राजधान्या, राष्ट्रीय प्रतीके, चिन्ह, विविध घटक, सण उत्सव, जंगलभूमी, कपडे, ऋतू इत्यादी. तर ह्या सगळ्यांवर आपल्याला शिकायचंय, हे सगळं आपल्याला बघायचंय. भाषा आणि गणिताच्या अभ्यासक्रमामध्ये कोणताही बदल नाही. तो थोडासा बदल आहे, एकदम निग्लिजिबल बदल आहे. जास्त त्याच्यामध्ये तुम्ही जुनी पुस्तकं वापरू शकता. ज्यावेळेस आता नवीन पुस्तक येईल मार्केटमध्ये, ह्या मंथ पर्यंत सगळे नवोदयचे न्यू बुक येतील, त्यावेळेस ते खरेदी करा. तोपर्यंत तुम्ही ऑनलाईन तुम्हाला ते पुस्तकं मिळून जातील. फ्रीमध्ये पुस्तकं अवेलेबल आहेत नवोदयची, तुम्ही सर्च करून डाउनलोड करू शकता गुगलला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा नवीन अभ्यासक्रम आहे. आणि ज्यांना ज्यांना नवोदयचा अभ्यास करायचा आहे आणि ऑनलाईन बॅच लावायचे, तर ते विद्यार्थी 8788 72 92 86 या मोबाईल नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतात आणि नवोदयची बॅच लावू शकता. तर हा व्हिडिओ